तर मंडळी पुन्हा एकदा आपण आलोय नाद बोर गोट फार्म जवळ आणि आता आपण एका सरांना भेटायला आलोय खास आणि त्यांच्याकडून थोडंसं मार्गदर्शन हवं होतं मला आणि माझ्या लाडक्या भावाला. ज्या भावाने बकऱ्या घेतल्या त्यांच्यासाठी थोडीशी अजून त्याला माहिती हवी. सो त्यांचं शिबिर कधी असतं ट्रेनिंगचं या महिन्याचं झालंय की नाही ते विचारायला आलोय. पण सरांची मीटिंग चालू असल्यामुळे आम्ही थांबलोय आणि तिथे जोराशोरात आणखी एका शेडचं काम चालू आहे. हे शेडचं मटेरियल इथे पडलंय. किती बाय कितीची शेड म्हणाली बांधतात ते? 23x100. आणि किती खर्च आला त्यांना अप्रॉक्सिमेट बोलले? हा ते म्हणजे सगळं येणार तो 7 ते 8 लाख शेडला. बाकी टोटल बजेट 70 पेटीपर्यंत जाणार आहे तो. पण ते त्यांची पुढची गोष्ट त्या आपलं काय आपण ऐकायचं मस्त. नमस्कार, मी अनिकेत रासून गोष्ट कोकणातली चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपार स्वागत आहे. दिवस मस्त रेटारेटीत गेलाय. सॅटर्डे आहे, बायकोचा विकेंड आहे. सो ती पण फुरसतमध्ये होती. आई पप्पा पण फुरसतमध्ये आहेत. माझा भाऊ पण फुरसतमध्ये आहे कारण सकाळीच त्याने बकरे वगैरे सरवलेत आणि वेळ होता तर म्हटलं जरा जाऊन येऊया. ॲक्च्युली काय होतं, आपण जे बकरे आणलेत ते घाटावरून आणलेत आणि इथलं वातावरण आणि घाटावरचं वातावरण म्हणजे कोल्हापूर किंवा त्या साईडचं जे वातावरण आहे तिथे खूप फरक आहे. खूप डिफरंट आहे दोन्ही. पावसात पाऊस पडण्यात किंवा वातावरणातल्या गारव्यात या सगळ्या गोष्टींमध्ये खूप फरक आहे. आणि त्यातल्या त्यात साहिल आणि मी आम्ही दोन्ही नवीन आहोत बकरा ह्या विषयात आणि पुरेपूर आम्ही अजिबात माहिती नाही घेतली. फक्त बाळगायचं आहे एवढाच कॉन्फिडन्स होता. तर एका बकऱ्याला ना थोडी पॉटी अशी पातळ होते. तर आम्ही ग्रामपंचायतीतले डॉक्टर वगैरे घेतलेले पण अजून काही तसं त्याला बरं नाही वाटत आहे. तर मी विचार केला, म्हणजे मला पप्पा बोलले की नाद गोट फार्ममध्ये जा, ते डॉक्टर असतात. लास्ट टाइम त्यांनी व्हिडिओ बघितलेला तर त्यांच्याकडून सजेशन घे. आणि आमच्याकडे एक वाळवे म्हणून डॉक्टर आहेत, ते येणार होते पण त्यांना वेळ नाही तर त्यांनी आम्हाला औषधं लिहून दिलेली. तर म्हटलं जाऊ दे, आपल्याला वेळ आहे ना तर आपण जाऊन स्वतः भेटून येऊ. तर आलो तर इथे आपल्याला एक ते सर भेटलेत त्यांच्याबद्दल आपण पुढच्या थोड्याच वेळात माहिती घेऊ. मे बी ते कॅमेऱ्याला कम्फर्टेबल असले तर, नाही तर मी नंतर त्यांच्याकडून माहिती घेऊन तुम्हाला देईन. आणि ते म्हणालेत की मी पण येतो, साहिलचे बकरे बघतो, जरा त्यांच्यावरनं हात फिरवतो. म्हटलं तुमचे पाय आमच्या काय म्हणतात आमच्या छोट्याशा वाड्याला लागणार तर चांगली सुरुवात आहे. सो सरांची वाट बघतोय. मीटिंग झाली की सरांना घेऊन जाऊ. आणि त्यानंतर अजून एक गोष्ट दाखवायची तुम्हाला, जे तुम्हाला कॅप्शनवरून कळलं असेल मला काय दाखवायचं. तर मंडळी आता आपण इलाव साहिलच्या वाड्याकडे आणि सरांनी सगळ्यांना अँटीबायोटिक दिले आहेत. जी काही इंजेक्शन लागणार होते ते सगळे सरांनी त्यांच्या फार्ममधून घेऊन आले. सर तुमचं सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे आमच्या गावात. थँक्यू. तुमचं नाव काय? माझं नाव निलेश नाना सावंत. ओके. तुमचं गाव? बिरवंडे. आणि सरांची थोडक्यात माहिती देतो. सर 16-17 वर्ष बाहेरगावी होते कामानिमित्त आणि त्यांचं एक स्वप्न होतं की त्यांना त्यांच्या गावात येऊन काहीतरी करायचं आहे, गावात राहायचं आहे. तर किती वर्ष झाली सर तुमच्या फार्मला? आमच्या फार्मला 5 वर्ष पूर्ण झाली, 6वं चालू आहे वर्ष. 5 वर्ष पूर्ण झाली. नाद बोर गोट फार्म. येस. लास्ट टाइम आम्ही व्हिडिओत बघितलंय, 12 लाखांचा बकरा बघितलाय तुमचा. तर ही कल्पना कशी काय आली तुम्हाला की तुम्हाला शेळीपालन? पूर्वीपासून मला कोकण खूप आवडतं. ओके. कोकण म्हणजे स्वर्ग आहे, तुम्हाला माहितीच आहे. ओके. तर एवढी वर्ष काम करून आणि त्याच्यावर तुमचा पण एक वाटा आहे की तुमचे पण त्या व्हिडिओ बघायचो, प्रगत लोके साहेबांचे वगैरे व्हिडिओ बघायचो आणि कनेक्शन होतं. ओके. तर गावाला राहून काहीतरी करायचं. ओके. त्यासाठी शेळीपालन हा धंदा बिझनेस निवडला जो आपल्याकडे कोण करतच नाही. बर. आणि कोण करत नाही म्हणून रिस्क चॅलेंज घेतलं की आपण करू शकतो की नाही आपल्या गावात. आणि तो आम्ही सक्सेसफुली करू शकलो. मग सुरुवातीला अडचणी आल्या असतील तुम्हाला सुद्धा? सुरुवातीला अडचणी खूप आल्या, मला नंतर सांगेन. लाखाचे 12,000 झालेच आहे. म्हणजे असं जे तुम्ही प्रॉब्लेम होता फेस करताय तो आम्ही प्रॉब्लेम फेस केलेला आहे. ओके. सो तुम्ही आता सध्या आमच्यासाठी आयडल आहात या क्षेत्रातले. सो मला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. फर्स्ट टाइम असं तुमच्याशी इतका वेळ गप्पा मारल्या आहेत किंवा इतका वेळ घालवला तुमच्यासोबत. सो अजून प्रेरणा मिळाली आहे मला यासाठी. सो तुमचे आभार. आणि आता तुम्ही जी शेड बांधताय ती शेड आपण लवकरच सगळ्यांना दाखवू. आणि जे नवीन तरुण तयारी करतायत किंवा आम्हाला शेळी पालन करायचे त्यांना आपण तुमच्यातर्फे थोडंसं मार्गदर्शन करू. नक्की. आम्ही तसं शेळी पालनचं ट्रेनिंग पण देतोच. ओके. आपल्याकडे पूर्ण भारतातून येतात शेतकरी बघायला. ओके. आणि आपल्या ह्याच्यातून आपले कन्सेप्ट आहेत आणि सगळे जोडलेले पण आहेत. आपण एक इकोसिस्टम तयार केलेलं आहे. तरी तुमच्याकडे आता किती नग असतील आफ्रिकन बोरचे? आता 265 अॅनिमल आहेत. 265. ब्रीडिंगचे अॅनिमल जवळजवळ 220 आहेत. बापरे. आणि बाकी मेल वगैरे असं सगळं आहे, पिल्ल वगैरे सगळी ऍड करून तशीच. ओके. सो तुम्ही यासाठी हेल्प गावातल्या लोकांची घेतली की बाहेरून माणसं? ऍक्च्युली 2 कन्सेप्टवर मी काम करतो की एकतर आपला जो तरुण वर्ग आहे
तो ह्या क्षेत्रात कसा येईल त्यासाठी आम्ही त्यांना मदत करतोय. दुसरं आम्ही हा बिझनेस निर्माण करून आपल्या जवळच्याच लोकांना काम कसं मिळेल ह्याची आम्ही जास्त काळजी घेतोय. रादर दॅन तू भैया लोक किंवा ह्यांना देण्यापेक्षा. तर आमच्याकडचे तर 8-10 लोक काम करतात. प्लस आमच्याकडे डॉक्टर पण काम करतात. स्वतः पण 4-5 वर्ष अर्ध बऱ्यापैकी डॉक्टरची माहिती नाही. मी तर आता 10 मिनिटात तुमचं सगळंच बघितलंय. सो ह्या ताईंना भेटून पण छान वाटलं. पण भारी डॉक्टर आहेत. त्यांना काय शिकलेलं नाहीयेत पण त्यांना प्रत्येक औषधं माहिती आहेत. इंग्लिश वाचता येत नाही पण त्यांना कुठल्या आजारावर काय औषध द्यायचं, कधी द्यायचं, किती प्रमाण द्यायचं हे सगळं माहिती आहे. नाही चांगल्या ट्रेन झाले. भारी म्हणजे हँडल त्याच पटाईत डॉक्टर असतो तसं त्या पटापट इंजेक्शन देत होत्या. सो तुम्हाला भेटूनही छान वाटलं आम्हाला. लाजू नका, काय टेन्शन घेऊ नका. सर थँक्यू सो मच. थँक्यू. भेटूया परत. तर मंडळी सावंत सरांना भेटून आलोय आणि म्हणजे त्यांच्याकडे परत जावं लागलं मला. तिकडनं सुका चारा दिलाय त्यांनी आम्हाला जो की 10 रुपये किलोने मिळतो आणि तो सुका चारा आम्ही 50 किलो आणलाय. का तर त्यांनी सांगितलंय की बकऱ्यांना सध्या ना बाहेर सोडू नको हिरवा चारा खायला. हिरव्या चाऱ्यात जे जीवजंतू असतात ते सुद्धा त्या चाऱ्यासोबत त्यांच्या पोटात जातात. जर हिरवा चारा द्यायचाच असेल त्यांना तर 18 तास तरी कापून ठेवायला पाहिजे. कापल्यानंतर 18 तासानंतर आपण हिरवा चारा घालू शकतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं. सो थँक्यू सो मच सावंत सर, तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आय होप तुम्हाला सगळ्यांना देखील सावंत सरांना बघून छान वाटलं असेल आणि त्यांच्याकडे खूप नॉलेज आहे शेळी पालनाच्या बाबतीत. सो आपण ह्याच्या पुढे लवकरच त्यांच्यासोबत अजून 1-2 व्हिडिओ करणार आहोत त्यांची शेड पूर्ण झाल्यावर. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला तिकडचं झाल्यानंतर फोंड्यात जायचं. सो फोंड्यात आपण जिथे उभे आहोत आता जिथे आहे तिथे श्वेताचं ऑफिस सुरुवातीला आपण भाड्याने घर घेतलेलं ऑफिससाठी आणि त्यानंतर हळूहळू आम्ही इथे थोडं सामान करून त्या ऑफिसचं घर करून ठेवलं जेणेकरून असं वाटायला नको की अरे यार एवढी मोठी जागा आहे रिकामी. सो मला तुम्हाला ते घर दाखवायचं आहे जिथे फोंड्यात श्वेता आणि मी राहतो. कधी हरकुळात जातो. हरकुळात तर मी दिवसभर असतो पण मोस्ट ऑफ संध्याकाळी जसा मी रोज व्हिडिओ अपलोड करायला फोंड्यात यायचो त्यानंतर मी घरी जायचो. सो तसं नाही करत, इथेच येतो आणि इथेच राहतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हरकुळात जातो. सॅटर्डे संडे असेल तर आम्ही दोघेही हरकुळातच असतो. एखाद सॅटर्डे संडे तिचं इथे काही काम निघालं तर मग ती नाही येत पण मी नेहमी हरकुळातच असतो. सो आता आपण बघणार आहोत घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर आणि शेवटाक माका सांगा ह्या घर तुमका कसा वाटला. सो मंडळी ही आमच्या त्या काकींची झाडं आहेत आणि सगळी आंब्याची आहेत. तिथे एक विहीर आहे, इथे बाजूला केळीची झाडं आहेत आणि ते पाटलदार आहे. आणि हे आहे ते काकींचं घर जे आम्ही ऑफिस म्हणून सुरुवातीला रेंटने घेतलेलं आणि आता आम्ही इथे असतो, बऱ्यापैकी असतो. आतला भाग पण दाखवणार पण त्याआधी श्वेता जरा बाहेर येऊ द्या. इथे काकींची गाडीची शेड आहे. काकी आल्या का इथं त्यांची गाडी इथे पार्क करतात. इथे चिकूचं झाड आहे. हा पोर्शन खळ्याचा आहे पण कधी कधी मी गाडी इथे लावतो. इथे तुळस आहे आणि तिथे काकींचं ते महापुरुषाचं स्थान आहे आणि मोस्ट ऑफ महापुरुषाची पूजा त्याच आल्यावर करतात. आम्ही लांबसोबत पाया पडतो आणि साहिल भाई आहेत आपल्यासोबत. सो जाऊया आता आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो या घराची होम टूर. ह्याच पाळण्यावर बसून बसून मी शेवटचे बरेच ब्लॉग टेक घेतलेले आहेत. तर मित्रांनो ही आहे श्वेता फोंड्यातली. हाय. मग कसं वाटतंय फायनली आपण 2 वर्षांनी आपलं काय म्हणतात घर तर दाखवतंय. छान वाटतंय, एक्साइटमेंट वाटतंय. सगळेजण कसे घेतील याचं पण थोडं टेन्शन आहे. कुणीही नेगेटिव्हली घेऊ नका कारण का नेगेटिव्हिटी सारखं यात काहीच नाही आहे. आमच्या सोयीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या होणाऱ्या त्रासामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. इव्हन येणाऱ्या पाहुण्यांसाठी सुद्धा. हो. त्यामुळे चला या आपण घर बघूयात आता. ओके. सो मंडळी हा आहे आमचा हॉल जिथे हा कणकवलीवरून घेतलेला हप्त्यावरचा टीव्ही, त्यानंतर हा आपला कणकवलीवरून घेतलेला शोकेश सुंदा फर्निचरचा, हा आपला फोंड्यातून घेतलेला सोफा कम बेड. ओके. ही आमका गिफ्ट इल्लेली लग्नातली फ्रेम. येस, हर्षाने दिलेली. आणि आता जाऊया देवघरात. सो या असा आमचा छोटासा देवघर जिथे आम्ही हा देवारा आणलेला ठाण्यावरून आणि ही स्वामींची मूर्ती, विठोबा रखुमाई, कृष्ण, शंकर भगवान, गणपती बाप्पा मोरया.
आमचं देवावर तुमका कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जवळून दाखवा थोडासा अजून. दाखवा ना. आणि ॲक्च्युली देवावर आम्हाला वर घ्यायचा होता पण त्यासाठी काही करायची सध्या परमिशन नाही. हे श्वेताचे वडील आणि इथे हा सुंदा फर्निचर म्हणून घेतलेली 2 कपाटं आणि ह्या बॅगा ज्या मी आणलेला लग्न झाल्यावर माझा सगळा संसार बघ. मग काय तुमच्या आहे? बरं तुझ्या आहे. आता कोणाच्या आहेत? आपल्या आहे. ओके. आता कुठे जाऊया? आता पण किचन मध्ये जाऊया. ओके. सो हा श्वेताचा आवडता आणि लाडका फ्रीज, जिथे तिला असं सगळं आणून म्हणजे जिथे जिथे फिरलोय ते सगळं आम्ही इथे चिटकवतो. हे गोवा. गोव्याचा अजून पण एक आहे. हे गोवा. आणि हा फ्रीज सुद्धा आम्ही कणकवलीवरून घेतलेला बाष्प आहे. हा मशीन सॉरी ही मशीन मला माझ्या घरातल्यांनी गिफ्ट केलेली आहे. ओके. येस. तर माझा त्रास वाचवण्यासाठी. आणि ही भांडी कुंडी आम्ही फोंड्यातून घेतलेली आहेत. आणि हे वर आलेलं सगळं वास्तुशांतीला आपल्याला जे जे काही गिफ्ट्स मिळालेले ना ते सगळे आम्ही पॅक करून ठेवलेत. कारण का आम्ही ऑलरेडी ऑलमोस्ट सगळा संसार हळूहळू घेऊन झालेलो आणि आम्ही सांगितलेलं की कोणीही गिफ्ट्स नका आणू, तरीही सगळ्यांनी आणलंच काही ना काही. त्यामुळे ते आता ठेवून दिलं. इन फ्युचर यूज होईलच कधी ना कधी. येस. आणि या बाजूला इकडे 2 पडवे आहेत. टॉयलेट बाथरूम आणि कपडे सुकवायसाठी ड्रायर एरिया काइंड ऑफ पडवी. आणि आता आपण बाकीच्या गोष्टींसाठी एका ठिकाणी बसूया आणि गप्पा मारूया. चला. तर मंडळी आता वेळ आली आहे गप्पा मारण्याची आणि तुमच्याशी बऱ्याचशा गोष्टी शेअर करण्याची. सो सुरुवातीला तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे तुमचं हरकुळात घर आहे, मग तुम्ही इथे का राहताय किंवा इथे एवढा संसार का मांडताय, काय सांगशील श्वेता? हल्ली म्हणजे आपल्या इथे 1 वर्ष झाल्यानंतर इथे आल्यानंतर माझ्या कामाचा व्याप खूप जास्त वाढला. म्हणजे माझी जनरली 8:30 पर्यंत असायची, पण ते मग हळूहळू 9, 9:30, 10 पण वाजायला लागले. आणि मग पुढे जायला खूप उशीर, मग पुन्हा सगळ्या गोष्टी आवरायला उशीर, रिटर्न परत मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा सगळं करून यायचं. खूप जास्त धावपळ होत होती. तर मग म्हणून म्हटलं काहीतरी तोडगा काढूया ह्यावर. एवढंच कारण नाही. आणि आमचं गाव इथून 8 किलोमीटर जरी असलं तरी ते जंगलात आहे. आणि इथून 10ला निघालो म्हणजे रात्री 10:30ला हिला एकटीला घेऊन जायचं. आणि वाटेत एखादे जंगली प्राणी आला किंवा अजून एखादा इन्सिडेंट झाला. प्रत्येक दिवस सारखा थोडी असतो, रोजचा दिवस आपला नसतो. सो तरी आम्ही खूप विचार केला या सगळ्या गोष्टींचा की काय करता येईल. आणि इन्सिडेंट झाले पण एकदा दोनदा झालं तसं पण. आणि मुळात मी तर रोज फोंड्यात यायचो व्हिडिओ टाकायला, पण मी एकटा असायचो त्यामुळे मला कधीच काही जाणवलं नाही. माझ्यावर मित्र असायचे आणि आम्ही पोरं मॅनेज व्हायचो. म्हणजे आम्हाला लेट जरी झालं तरी काही वाटायचं नाही. पण पावसा पाण्यातनं हिच्या सगळ्या गोष्टी कॅरी करणं, जर तिला तिथे घरी जाऊन पण काम करायचं झालंच ऑफलाईन विदाऊट नेटवर्क, काही असतात कामं, तर त्यासाठी लॅपटॉप कॅरी करायचं आहे तरी त्रास. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आराखडा काय म्हणतात आढावा घेऊन आम्ही विचार केला की श्वेता तू इथेच थांब. आणि आमच्या आईवडिलांची याला संमती होती, त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. सो जास्त नाही, आम्ही 8च किलोमीटर लांब असल्यामुळे आम्हालाही जाणवत नाही की आम्ही असे वेगळे वगैरे राहतो आहे का. हे फक्त आमचं काय म्हणतात सेकंड होम किंवा एखाद्याचं कसं फार्म हाऊस असतं तसं काइंड ऑफ आहे. कारण दिवसभर तर आम्ही तिकडे असतो, मी तरी तिकडे असतो, ही सॅटर्डे संडे तिकडे असते आली तर, किंवा तिचं इथे काय कामं असेल, एक्झाम असेल किंवा अजून घरची काही कामं असेल तर ती उरकते. बाकी शेतीच्या वेळी तर श्वेताने बऱ्यापैकी जेवणा खावण्याचं पण सांभाळलेलं. त्यानंतर आई पप्पा जातील तर मग ती सगळं डब्याचं करते. आई पप्पांना काही आवडीचं हवं असेल आणि तिच्याकडे वेळ असेल तर ती करून देते. दादा वहिनी कधी कधी इथे येऊन राहतात, त्यांना तिकडे कंटाळा आला तर, कारण गावात नेटवर्क नाही, मध्ये मध्ये लाईट जाते. इथे आम्हाला इन्व्हर्टर घ्यायचा सोर्स मिळाला. गावात नेटवर्क घेऊ शकलो असतो, पण त्यासाठी कमीत कमी 40,000 ते 50,000 खर्च सांगितला आम्हाला. त्यात पण शक्यता ही इतकी जास्त आहे की माकडं येतील आणि तुमची वायर तोडतील, एखादं झाड पडलं तर वायर तुटेल. आणि ते हे पण म्हणाले ना की जर जास्त घरं असतील कनेक्शन घेणारे तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, पण फक्त एका दोघांसाठी एवढी वायर खेचणं खर्चिक होऊन जातं. सो वायरीचाच खर्च जास्त होता. तर आम्हाला इथल्या इथे वायफाय लावायचे किती खर्च आला? 10,000 इन्स्टॉलेशनचे. फक्त इन्स्टॉलेशनचे 10,000, राउटर बिवटर सगळं आमचं.
इथल्या इथे फोंड्यातल्या फोंड्यात. म्हणजे विचार करा, इथून जर मला हरकुळात न्यायचं असेल वायफाय तर किती खर्च येईल. सो त्या एक गोष्टी होत्या. वायफायचे प्लॅन सुद्धा भयंकर महाग आहेत, ते आता मी नाही सांगत. पण जसं म्हणजे ठाण्यात खूप स्वस्त होते, मी स्वतः माझ्या घरी होता कळव्यात वायफाय, तिथे खूप 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 जास्त चीप रेटमध्ये मिळतात. आणि इथे ऑब्व्हियसली बाकी सगळं काय म्हणतात तेवढी लोक वापरणारी नाही आहेत. त्यांना कारण आम्ही आमच्याच वेळेला बघितलं, त्यांना वायर खूप आतून 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 आणावी लागते. हां, ही सगळी वायर वरून झाडांवरूनच येते आणि एकदा का लाईट गेली की वायफाय पण जातोय. आणि इथे सुद्धा फोंड्यात सुद्धा असं बऱ्याचदा झालंय की वायफाय सुद्धा जातं आणि फोनचं नेटवर्क सुद्धा, दोन्ही एका वेळेस जातं. त्यामुळे मी लिटरली माझ्या मीटिंग सुद्धा बऱ्याचदा मिस झालेल्या आहेत, कारण का इन्फॉर्म करायचा काही सोर्सच नसतो. कारण का तुमच्या मोबाईललाही नेटवर्क नाही आहे, वायफायही गेला, तर तुम्ही कॉन्टॅक्टच कुठून करणार. सो माझ्यापेक्षा तिला खूप चॅलेंजिंग होतं हे सगळं, की तिने तिचा जॉब ह्या 2 वर्षात कसा सांभाळला आहे आणि त्यासाठी मी तितके प्रयत्न केले. नक्कीच केले, मी नाकारणार नाही अजिबात. अक्षरशः बाबा, तो लॅपटॉप घेऊन चार्जर घेऊन कुठे कुठे फिरलो तिच्यासोबत, मला चांगलं माहिती आहे. पण ठीक आहे, प्रत्येकाला आपलं काम काय असतं, प्यारं असतं आणि मला तिच्या कामाची रिस्पेक्ट आहे, तिला माझ्या कामाची रिस्पेक्ट आहे. सो हे घर फक्त आमचं नाही, हे घर माझ्या आईवडिलांचंच आहे असंच सांगेन. माझ्या दादा वहिनीसाठी आहे, माझ्या मित्रमंडळींसाठी आहे, माझ्या भावंडांसाठी आहे. इवन आपल्याकडे जेवढे सबस्क्रायबर कधी घरी आलेत आणि त्यांनी कधी विचारलं अरे श्वेताला भेटायचं आहे, तर मी कधी कोणाला नाही म्हटलं आहे. मी इथपर्यंत येऊन दाखवलं आहे. फक्त ॲड्रेस रिव्हील नाही करत, कारण कधी कधी काय होतं की ती एकटीच असते. सो अचानक एखादे सबस्क्रायबर घरी आले तर मे बी तिला ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं, कारण तिचे कॉल्स असतात, मीटिंग्स असतात. त्यामुळे मी हे घर ॲड्रेस नाही रिव्हील केला कोणाला आणि कोणाला माहितीही पडलं नाही की नक्की कुठे आहे एक्झॅक्टली फोंड्यात. सो ज्यांना कोणाला माहीत असेल चुकून तर कमेंटवर बाकी काय नाही, तिला त्रास होऊ नये याची काळजी मी घेतो. काम आहे म्हणून. हां, नाहीतर आम्हाला असा काही प्रॉब्लेम नाही. पाहुणचार करण्यात काहीच हरकत हरकुळात ऑलवेज सगळे वेलकम असतात. आम्हाला नेहमी असं वाईट ह्याचं पण वाटतं की तुम्ही लोक येत आणि कधी कधी आम्ही कामात असतो आणि आम्हाला तुम्हाला वेळ नाही द्यायला मिळत. सो ऑलवेज हरकुळात वेलकम. मी तिथेच भेटणार तुम्हाला, मी तिथेच असणार कायम, माझ्या आई वडिलांसोबत किंवा माझ्या फॅमिलीसोबत, माझ्या गावासोबत. फोंड्यातही आम्हाला तितकंच प्रेम दिलं आहे जितकं मला हरकुळात मिळतं. सो अगदीच मी कधीच असं म्हणणार नाही की फोंडा चांगला आहे किंवा हरकुळ चांगलं आहे. संपूर्ण कोकण खूप छान आहे. कोकणाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला प्रेम म्हणजे प्रेमच मिळणार. आता राहिला आणखी एक प्रश्न की जर तुम्हाला वायफायचाच प्रॉब्लेम आहे किंवा तुम्ही घर बांधून तिकडे नेटवर्क का नाही घेत, तर काय सांगशील? म्हणजे तुम्ही एखादं घर बांधा, नवीन घर बांधणं हे सध्या तरी आम्हाला एकट्याला शक्य नाहीये, कारण का हे आमचं खूप मोठं स्वप्न आहे ॲक्च्युली. बांधायचं आहे, हळूहळू बांधू सुद्धा आणि ते बांधणार, त्यात काय वाद नाही. पण लगेच पॉसिबल नाही होणार आता, कारण ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे आपण लास्ट डिसेंबरला ठाण्यात घर घेतलंय आणि हप्ते चालू आहेत. सो एकमेकांच्या साथीने छोटी छोटी स्वप्न बघतोय, ती पूर्ण करतोय. इथे प्रत्येक जी गोष्ट आहे ही आम्ही थोडे आयरातले पैसे, थोडं हप्त्यावर असं करून 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 थांबून घेतलं आहे. आणि जर तुमच्यापैकी बरेच जण अशी असतील ज्यांनी संसार पूर्ण केला आहे, आता सक्सेसफुल आहात, त्यांना कळत असेल की आमची तळमळ काय असेल. आणि नाही, पण आम्हाला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की सगळ्या बारीक बारीक गोष्टी आम्ही स्वतः घेतल्यात आणि त्या आमच्या मेहनतीच्या कमाईतून घेतल्यात. त्यामुळे त्या गोष्टीचा एक नेहमीच आम्हाला अभिमान राहील, प्राऊड फील राहील. आणि आमच्या आईवडिलांना देखील आमचा खूप अभिमान आहे. खरंच आई पप्पांनी खूप सपोर्ट केला आहे, खूप साथ दिली आहे. उलट हे घर बघताना सुद्धा पप्पा सोबत आलेले माझ्या, की चल आपण बघूया. मी पप्पांना सोबत घेऊन आलेलो. आणि आमच्या ज्या ओनर काकी आहेत त्याही खूप छान आहेत आणि खूप सपोर्टिव्ह आहेत. आल्या की श्वेताचे खूप लाड करतात, मला त्या आल्या की मला खूप जास्त कंपनी मिळून जाते. सो त्या इथेच असतात जवळपास, पण असतो त्यांचा रावणातून मधून. बाकी काय राहुला गो, आफ्टर सो लॉंग टाईम आम्ही असे बसलोय, गप्पा मारतोय, जुने दिवस आठवले. Q&Aचा व्हिडिओ बनवलेला. सो तुम्हाला श्वेताच्या हातची श्रावणातली व्हेज रेसिपी बघायला आवडेल का, सिरीज रेसिपीची? पण पॉसिबिलिटी ही जास्त आहे की ती बनवेल तर इथे बनवेल. सो तुम्हाला इथल्या घरात बघायला आवडेल का
हे कमेंट तुम्हाला काही करून प्रश्न सांगा. असतील तर तेही तुम्ही विचारू हां, शकता. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंटवर विचारा. म्हणजे पुढच्या वेळी आपण एखाद्या Q&Aचा व्हिडिओ करूया, वेळ काढून जरा निवांत गप्पा मारू आम्ही सुद्धा तुमच्यासोबत. अजून 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 श्वेता मच्छी अजून तितकी प्रॉपर नाही बनवत जितकं छान चिकन बनवते. सो मी तिला हळूहळू अजून पटाईत करणार आहे. अजून तुला काही आठवतंय की आपल्याला एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा असं काही? आता आपण इथे दोघेच का राहतोय, फक्त आई पप्पांना घेऊन का नाही राहत, असा प्रश्न येऊ शकतो? हां विचारू शकतात ना. यावर काय उत्तर देऊ? आई पप्पा आजी मी ही आम्हाला सगळ्यांना हरकुळातच जास्त छान वाटतं. बिकॉज आमचं सगळंच तिकडे आहे. सगळंच म्हणजे माझे आईवडील तिकडे आहेत, आजी तिकडे आहे, त्यांची शेती तिकडे आहे, मांजरं तिकडे आहेत. आणि हिचा ट्रॅव्हल वाचावा, ये जा करण्यात, सकाळी ये संध्याकाळी जा, हे सगळं करण्यात चा तिला त्रास होऊ नये किंवा एखाद दिवशी चुकून एखादी गोष्ट होऊ नये यासाठी तिचा प्रवास बंद करण्यासाठी हिला इथे ठेवलं आहे. सो त्यांना तिथून इथे आणलं तर काय ते इथे बसून नाही राहणार, कारण त्यांना सतत काम हवं. शेती तिकडे आहे, तिथे सतत जाणं गरजेचं असतं त्यांना, मला. सो हिचं ट्रॅव्हल थांबवण्यासाठी त्यांना ट्रॅव्हल करायला लावणं हे माझ्या मते योग्य नाही. सो ते तिथेच छान आहेत, आम्ही पण तिथेच छान आहोत. इथे फक्त काळाची गरज आहे म्हणून सध्या आम्ही वेळ काढतो आहे. एक दिवस असा येईल की आमचं हरकुळात खूप छान आणि मोठं घर असेल, आम्ही सगळे त्यात एकत्र असू आणि वायफाय पण असं कुठेतरी डोक्यावर उभा असेल आणि माझे सगळे मित्रमंडळी पासवर्ड दे रे. सो होतील. स्वप्न बघितल्याशिवाय ती पूर्ण नाही होत आणि फक्त स्वप्न बघून पण पूर्ण नाही होत. स्वप्न बघितल्यानंतर त्यांचा पाठलाग करणं गरजेचं आहे. कधीकधी चुका होतीलही, चुका झाल्याही असतील, पण त्यातूनही शिकून उभं राहणं ह्यालाच म्हणतात जिद्द. अरे एक नंबर ना. 450 रुपयाचा आहे. अजून काही एखादा प्रश्न तुला मी विचारतो, येऊ शकतो असा माझ्या अंदाजे. सांगा माझा प्रश्न बरोबर वाटला का तुम्हाला? जर तुम्ही गेल्या वर्षापासून किंवा गेल्या 1.5 वर्षापासून तुम्ही हे सगळं प्लॅनअप करताय, राहताय, तर मग तुम्ही आज का दाखवलं? आत्ता का दाखवताय? काय सांगशील ज्ञानदा? कारण सगळ्या गोष्टी खूप हळूहळू घेत गेलो, सगळं काही एकदम नाही आणलेलं. त्यामुळे अशी इच्छा होती की जेव्हा आपलं घर छान सगळं भरलेलं असेल, आपल्याला हव्या त्या वस्तू घरात असतील, तेव्हा असं छान वाटतं ना आपल्या घराचं मग होम टूर दाखवायला की बाबा आम्ही हे घेतलं ते घेतलं. म्हणून मग म्हटलं की जेव्हा आपल्याकडे असं आपल्याला वाटतं, आम्ही जेव्हा हे घेत होतो ना तेव्हा पण आमच्या मनात खूप असं होतं की यार घेतोय तर दाखवूया ना. पण आम्ही काळजावर दगड ठेवला की नाही, सगळं एकत्रच दाखवूया. हां, म्हणून मग आम्ही म्हटलं की केव्हा आपल्याकडे सगळ्या वस्तू अवेलेबल होतील तेव्हाच आपण दाखवू. अजून तुला काही प्रश्न विचारायचे आहेत का प्रेक्षकांच्या वतीने? आठवलेलं मला मगाशी, पण तुमच्या बोलण्यात मी विसरले. ॲक्च्युली काही लिहून नाही ठेवलं आहे ना, सो विसरलो की आम्ही पॉज घेतोय, आठवतोय आणि मग परत स्टार्ट करतोय साहिलबाई आणि मग आम्ही त्याला जाऊते दाबा. ओके आठवलं. ठीक आहे, तर आपण आता इथे राहतोय राईट, तर मग असं होऊ शकतं का की आपलं हरकुळातल्या घराकडे दुर्लक्ष होईल? जर हा प्रश्न तुमच्या वतीने असेल तर मला उत्तर द्यायला आवडेल. ऑलवेज नॉट, कधीच नाही. हरकुळातलं घर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात जवळचं जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. इथे राहतोय म्हणजे हिच्या काळाची गरज आहे, दॅट्स इट, बाकी काही नाही. आम्हाला तिचा जॉब ह्यासाठी इम्पॉर्टंट वाटतो कारण तिच्या वडिलांनी जेव्हा तिचा हात माझ्या हातात द्यायचा होता तेव्हा त्यांनी मला बोलवलेलं भेटायला आणि मी जेव्हा गेलेलो तेव्हा त्यांनी मला काहीच नाही विचारलं, फक्त एक प्रश्न विचारलेला. दोन. एक पहिला विचारलेला, तुला मुंबईत राहून काम नाही का करता येणार? आय सेड नो. आणि इन्स्टंट नो होता एकदम. आणि दुसरा प्रश्न हा होता की मग ती जर तिकडे गेली तर तिचा जॉब सुटला नाही पाहिजे, ही काळजी तुला घ्यावी लागेल. मी त्यांना प्रॉमिस केलेलं. ते आता या जगात नाही आहेत पण ते आमच्यासोबत ऑलवेज आहेत आणि त्यांचे आशीर्वाद देखील आहेत. आम्ही अजूनमधून त्यांची खूप आठवणही काढतो, नेहमी मी काढतो. मी जास्त काढतो.
आणि राहिला प्रश्न हरकुळातल्या घराकडे दुर्लक्ष होईल का, तर खरंच नाही. जिथे आई वडील आहेत तिथे आजी आहे, तिथे आपली शेतजमीन आहे आणि तिथंच सगळं आहे. लवकरच तिथे एक छानसं डौलदार किंवा आपल्याला जसं जमेल तसं एक छान घर बांधायचं माझं स्वप्न आहे. माझं म्हणण्यापेक्षा आमच्या सगळ्यांचं आहे, पण ते आता सध्या मला पॉसिबल नाही एकट्याला. राहिला प्रश्न दादाचा, तर आमच्या दोघांचं असं झालं आहे बोलणं, जेव्हा केव्हा त्याला जमेल की बाबा ठीक है चल भाई अपन कर लेंगे, तभी वो मेरे को बताएगा, तभी ये भी भाई देखता है कुछ होएगा क्या जुगाड़ इधर से. तो ऐसा करके हम दोनों भाई मिलके बांधने वाले. तोपर्यंत सध्या असंच सगळं डोंबाऱ्याचा कारभार आहे माझा. नाचकाम इथे आणि तिथे. तुम्ही विचार नाही करू शकत, मी दिवसाला कमीत कमी 2 ते 3 राऊंड हरकुळ ते फोंडा मारतो. म्हणजे माझी दिवसभराची रनिंग 60 किलोमीटर होते. चुकून माकून काहीतरी ती 40 जाते, पण 60च्या वरच असते नेहमी. करतोय काहीतरी बनण्यासाठी धडपड. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवे, तुमच्या सगळ्यांची अंडरस्टँडिंग सोबत हवी. आणि ह्याच्यावरच मी अजून एक ॲड करेन, बऱ्याच जणांना वाटतं हे सगळं आयतं मिळालेलं आहे, हे सगळं फेम असं सहज मिळालेलं आहे. तर अनिकेत जेव्हा काहीच नव्हता, कुणीच नव्हता, मी तेव्हापासून त्यांचा प्रवास बघत आले आहे. त्यामुळे आवर्जून सांगेन की असे सगळे विचार बिलकुल करू नका. मी लिटरली बघितलं आहे व्हिडिओ, तो काय म्हणतात अपलोड केल्यावर तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी. फक्त तेच नाही तर हे साहिल, पत्या वगैरे सगळेजण पूर्ण टीम, बाबू, तेजस रासम, आता मी सगळ्यांची नावं नाही घेत पण सगळे जेवढा केवढा आपला ग्रुप आहे तेवढ्या सगळ्यांनी खूप जास्त मेहनत स्टार्टअपला सगळ्यांनी खूप चांगला हेल्पिंग हँड दिला. तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स केला आणि फक्त रिस्पॉन्स केला नाही तर आतापर्यंत इथपर्यंत सगळ्यांनी सोबत ठेवली. यासाठी खरंच मनापासून मी तो सगळ्यांचा ऋणी राहीन. आणि प्रत्येक दिवस सारखा नसतो, जसं मी मगाशीच म्हटलं, आणि सगळ्याच गोष्टी बदलत जातात. कोरोना येणार कोणाला माहीत होता, पण त्यानंतर बऱ्याच जणांच्या काही गोष्टी बदलल्या. सेम तसंच असतं. काही जण विचारतात अरे तेव्हा तुझं हे असं होतं मग आता असं का नाही. ते तसंच राहील की नाही मी नाही सांगू शकत, कारण ते माझ्या हातात नाही. आणि हे सगळं असं नक्कीच नाही, आता हा सगळा संसार पण असा नक्कीच नाही झाला आहे. दोघांच्याही खूप मेहनतीने एक एक गोष्ट आम्ही विचार करून घ्यायची की नाही इथून सुरुवात करून ह्या सगळ्या गोष्टी चांगले ना, ज्यांनी संसार केले ना त्यांना चांगला कळत असतात एक एक वस्तू घरात कशी येतात. आणि हे तुम्ही बऱ्याचदा बोलून झालं, तरीही हे पुन्हा मला बोलावं असं वाटतं की बरेच जण सारखे विचारतात पत्या कुठे लग्नानंतर बदलला. होतात बदल, ज्यांची लग्न झाली आहेत त्यांना माहिती आहे गोष्टी बदलतात, प्रायोरिटीज बदलतात, पण आम्ही कधीच कोणालाच अंतर स्वतःहून बिलकुल दिलेला नाहीये. आणि आता तुम्हालाही माहिती आहे आपल्या गावातल्या सगळ्यांनीच स्वतःचा काही ना काही छोटा व्यवसाय चालू केलाय. सगळेजण आपापल्या जॉबनुसार मुंबईत सुद्धा सेटल झाले. जो तो आपापल्या परीने आपापला रस्ता शोधतोय. आणि जो तो आपापल्या परीने काय म्हणतात उभा राहायचा प्रयत्न करतोय. तर आपण का ते सगळ्या गोष्टी नाकारा, आपणही त्यांना सपोर्ट करूयात. आणि काही कोणाच्यात भांडण नाही झालं. मला लिटरली इंस्टाग्रामवर पण वहिनी दादा आणि पत्याचं काही भांडण झालंय का, ते कसं असतं आम्ही सतत दिसायचो ना, त्यामुळे लोकांना सगळ्यांना सवय झालेली त्या, तर समजू शकतो मी. पण मी प्रत्येकी असं कमेंटला रिप्लाय करत बसलो तर मला पुढची कामं नाही करता येणार. सो सगळे आमच्या सोबत आहेत, आम्ही बोलतो, आम्ही अजिबात भांडलो असं काय नाही. कालच संध्याकाळी भेटलेलो, फक्त जेव्हा शूट बीट बंद असतं त्याच वेळी भाई आमच्या पुढ्यात येतात, त्यामुळे मी काय नाही करू शकत. अजून 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 काही सांगायचं आहे? आभार समारंभ चालू करूया. तर मंडळी असा होता हा व्हिडिओ. माहीत नाही आता तुम्ही ह्यावर काय रिॲक्शन देणार आहात. शूट तर केलं आहे मी, होप सो. स्वामींकडे प्रार्थना आहे की तुम्ही हे सगळं पॉझिटिव्ह घ्याल आणि यात कोणालाही काहीही आम्ही दुखवण्याचा प्रयत्न नाही केला आहे. चुकून कोणाच्या भावना दुखावल्या असतील आमच्या बोलण्यातून नकळत, काही तुमच्यापर्यंत असं वाटलं असेल की तुम्हाला हर्ट झालं, तर माझं इंटेन्शन अजिबात तसं काही नव्हतं. अजिबात मनात लावून घेऊ नको. आणि जसा आता हिचा मला आधार आहे तसंच मला सगळ्यांचा, तुमच्या सगळ्यांचा, माझ्या परिवाराचा, माझ्या मित्रमंडळींचा देखील आधार आहे. आणि आज मी जे काही आहे ते ह्या सगळ्यांमुळेच आहे, तुमच्यामुळे. सो मी कधीच माझे हात आभार नाही लावणार. मित्रांच्या सपोर्ट शिवाय हे सगळं झालंच नसतं. येस, हे आम्ही दोघेही मान्य करतो. त्यामुळे कोणावरच राग नाही आहे, कोणावरच काही असं
याने हेच केलं त्याने तेच केलं असंही आमच्या मनात काहीच नाही आहे, कारण का सगळ्यांचा सपोर्ट आमच्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये खूप जास्त महत्त्वाचा होता. त्यामुळे त्यासाठी सगळ्यांना खूप मोठा थँक्यू. आणि पुन्हा एकदा कळत न कळत माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या माझ्याकडून सुद्धा, सो मनापासून सॉरी. तुम्हाला ही ह्या घरातली होम टूर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये आशीर्वाद लिहा. लवकरच आपण हरकुळ्यातलं घर देखील बांधू स्वामींचरणी. आणि तुमच्या सगळ्यांकडे ही माझी विश आहे की तुम्हाला तेही घर लवकरच दाखवेल. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगालच कसं वाटलं ते. आणि काही प्रश्न असतील तर आणि काही प्रश्न असतील ते विचारा. आपण अजून एक श्रावण रेसिपीच्या व्हिडिओ इथून तुम्हाला बघायला आवडतील का? कारण व्हेजिटेरियन आहे ना, सो व्हेजिटेरियन खूप छान सगळं जमतंय. बघा तुमच्यावर आहे. अरे म्हणजे येत आहे, कोण बोलला रे जमतंय? जमतं असं म्हणा. जमतं, हा भारी येतच. शाबाश रे म्हणते. खा पी के ऐसे शे. सो बाकी व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या आजूबाजू कोण बसला असेल त्याचा मोबाईल घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लवकर 1M बघायचं यार, करलो. बाकी भेटू उद्याच्या भागात. तू पण टेक केअर, काळजी घेवा, सोईन रवा.